भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड, महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदस्सी, धम्म चक्रवर्ती, धम्म दायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बौद्ध सम्राट राजा कनिष्क, बौद्ध राजा मिलिंद, दानशील सूर्य राजा बौद्ध सम्राट हर्षवर्धन, बौद्ध सातवाहन सम्राट गौतमी पुत्र सातकर्णी, समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई, बोधिसत्व भारतरत्न जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सारे मानव प्राणी उच्च नीच ना कोणी, कुणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी। एकाने हसावे एकाने रडावे, असे विश्व आता इथे ना उरावे। महाकवी वामनदादा कर्डक। आदरणीय पूजनीय परिनिर्वाणस्थ पूज्य गुरु भंते चंद्रमणीजी महास्तवीर, आज या ठिकाणी धम्मक्रांती 69व्या या धम्मचक्र अनुवर्तन प्रवर्तन या धम्मक्रांती दिनाच्या, तसेच या अशोक धम्म विजय दिनाच्या सर्वांना मंगलकामना। आज महार रेजिमेंट दिनाच्या निमित्तानं बुद्धाची धम्मक्रांती किंवा ज्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणत असतो, तथागत भगवान बुद्धांच्या जे धम्मचक्र प्रवर्तन आहे किंवा त्याला चक्रवर्ती सूक्त सुद्धा म्हणतात, जो अंगुत्तर निकायाचा भाग आहे, त्यामध्ये जो जागतिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून जगातील बौद्ध राष्ट्र, जगातील बौद्ध उपासक उपासिका बुद्धाचं जे धम्मचक्र प्रवर्तन जे तथागत भगवान बुद्धांनी सारनाथला केलं, आपल्या धम्माचा प्रथमता सार ज्या ठिकाणी कथन केला ते सारनाथ, आणि तथागत भगवान बुद्धांची जे धम्मचक्र ज्यावेळी तथागत बुद्धांनी प्रवर्तित केलं ते 528 मध्ये। त्यावेळी तथागत भगवान बुद्ध त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये असं सांगतात की हे भिक्खूंनो, हे अनुत्तर असं हे जे धम्मचक्र प्रवर्तन मी गतिमान केलेलं आहे, हे धम्मचक्र प्रवर्तन ना कोणी श्रमण, ना कोणी ब्राह्मण, ना इतर कोणीही या धम्मचक्राला मागे आणू शकत। आणि म्हणून सेल सुत्तामध्ये सुद्धा अंगुत्तर निकायाचा भाग आहे। सेल सुत्तामध्ये तथागत बुद्ध सेल नावाच्या ब्राह्मणांना उपदेशून म्हणतात, राजा हमस्मिं सेल धम्म राजा अनुत्तरो धम्मेन चक्रवत्तेमि अपट्टिवतीयन्ति। हे सेल, मी राजा आहे, सर्वश्रेष्ठ धम्म राजा आहे, मी अनुत्तर धम्म चक्राचे प्रवर्तन केलेले आहे, ज्याला कोणीही मागे फिरू शकत नाही। तथागत बुद्धांनी ज्या पंचवग्गीय भिक्खूंना ज्या प्रवचित करून प्रथमतः हे धम्मचक्र प्रवर्तन आखाडी पौर्णिमा म्हणून संपूर्ण जगभर
बुद्धाचं हे जे जागतिक धम्मचक्र प्रवर्तन म्हणून आखाडी पौर्णिमेलाच असतं. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर महान जो धम्मदायाद आहे, ज्यांनी जगभर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, असा महान राजा, महान सम्राट अशोक मौर्य, ज्यांनी इसवी सन पूर्व 265 मध्ये महान सम्राट अशोक अरहंत मोगली पुत्ततीस्स नावाचे जे मथुरावासी भिक्खूंकडून ते धम्मदीक्षित होतात. सम्राट अशोकाच्या संदर्भात जो कलिंगाचा शिलालेख आहे, त्या कलिंगाच्या शिलालेखामध्ये महान सम्राट अशोक असं उल्लेखित करतात की आजपर्यंत मी शस्त्राद्वारे प्रशासन करायचो, राज्य करायचो, पण यानंतर मी धम्मानुशासनानुसार, बुद्धाच्या धम्मानुशासनानुसार मी राज्य करणार आहोत. म्हणून महान सम्राट अशोकांनी धम्म विजय हाच माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ विजय आहे म्हणून. काही लोकांमध्ये असा एक भ्रम आहे की महान सम्राट अशोकांनी धम्मदीक्षा घेतली, याचे काही प्रमाण आहे का? तर हो, महान सम्राट अशोकांनी धम्मदीक्षा घेतल्याचे जे महान सम्राट अशोकांचे तर तसे 84,000 धम्मशिलालेख होते, त्यांच्या आज्ञा होत्या, धम्माज्ञा होत्या. पण महान सम्राट अशोकांनी जो एक शिलालेख आहे राजस्थान विराटनगर मध्ये, त्या शिलालेखामध्ये स्वतः महान सम्राट अशोक असा लिहून घेतो, तो भाब्रू शिलालेख म्हणून प्रसिद्ध आहे. हा एकमेव या जगातील, या भारतातील सम्राट अशोकांच्या बौद्ध धम्म दीक्षेचं एक प्रमाण आहे, सबूत आहे. त्यामध्ये त्या शिलालेखामध्ये सम्राट अशोक असं म्हणतो की बुद्धस्सी धम्मस्सी संघस्सी, की माझी बुद्ध धम्म संघावर किती श्रद्धा आहे. भगवता बुद्धेन, भगवता बुद्धेन म्हणजे भगवान बुद्धाने जे जे सांगितले आहे ते ते सर्वच चांगले आहे माझ्याकरिता, असा उल्लेख विराटनगर राजस्थानच्या भाब्रू शिलालेख म्हणून तो प्रसिद्ध आहे. तर सम्राट अशोकांच्या धम्मदीक्षेचं प्रमाण म्हणजे तो एकमेव शिलालेख आहे. महान सम्राट अशोकांनी ज्यावेळी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, यथा राजा तथा प्रजा, तलवारीच्या जोरावर नाही. हा जो चंड अशोक आहे, या चंड अशोक राजाला त्याची जी पहिली पत्नी आहे विदिशा देवी, या विदिशा देवी ही मुळातच बुद्धिस्ट होती, तिला शाक्य कुमारी सुद्धा म्हटलं जातं, आणि ती बौद्ध परिवारातील असल्यामुळे महान सम्राट अशोकांना तिने बुद्ध धम्माचा परिचय नक्कीच करून दिला. परंतु राज्यकारभाराच्या विस्तारानुसार महान सम्राट अशोकांनी ते तितकंसं मनावर घेतलं नाही, आणि कलिंग युद्ध हे त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्यामुळे मग ते पश्चाताप त्यांना झाला आणि त्यानंतर ते बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात. इतका चंड अशोक ज्यांनी 1.5 लाख लोक कलिंग युद्धामध्ये ठार केली होती आणि 1.5 लाख लोकांना बंदिस्त केलं होतं, एवढा क्रूर चंड अशोक जर बुद्ध धम्म संघाला शरण गेल्यामुळे जर त्याचं मन परिवर्तन होऊ शकतं, मत परिवर्तन होऊ शकतं, तर आपणही राजाच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. राजाने प्रजेवर कधीही असं सांगितलं नाही की मी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे तर आपणही घ्यावी. लोकांनीच विचार केला त्यावेळेच्या जम्बूद्वीपातील की महान सम्राट अशोकाचं कल्याण जर या धम्मानं होत असेल तर आपणही महान सम्राट अशोकांचं अनुकरण केलं पाहिजे, आपणही धम्मदीक्षा घेतली पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं संपूर्ण जम्बूद्वीप, संपूर्ण आशिया खंडामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा, एवढी महान मोठ्या प्रमाणात धम्मदीक्षा त्यावेळेच्या लोकांनी घेतली. त्यानंतर महान सम्राट अशोकांनी आपल्या राज्याभिषेकाच्या 16व्या वर्षानंतर त्यांनी जे तिसरी धम्मसंगीती भरवली, आणि या तिसऱ्या धम्मसंगीतीमधून देश विदेशामध्ये कशा पद्धतीनं बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल या अनुषंगाने पाटलीपुत्र पटण्याला ती धम्मसंगीती भरवून त्यांनी देश विदेशामध्ये अरहंत बौद्ध भिक्खूंना पाठवलं. इतकंच नाही
तर महान सम्राट अशोकांनी आपला रक्ताचा पोटचा गोळा ज्या महान सम्राट अशोकांना जो 18 वर्षाचा जो महामहेंद्र असतो, सम्राट अशोकांनी मनात ठरवलं असतं तर महामहेंद्राला सम्राट बनवता आलं असतं, जम्बूद्वीपाचा राजा बनवता आलं असतं, परंतु महान सम्राट अशोकांनी त्यांना भिक्खू बनवलं. इतकंच नव्हे तर आपली मुलगी संघमित्रा हिला सुद्धा भिक्खुनी बनवून देश विदेशामध्ये त्यांना पाठवण्यात आलं. ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी जी पवित्र ठिकाणं आहे, जी सर्व धम्म यात्रा सम्राट अशोकांनी केली आणि त्या ठिकाणी महान सम्राट अशोकांनी त्यांच्या या धम्म प्रचार आणि प्रसाराच्या कार्यामध्ये त्यांनी 84,000 महास्तूप उभारली, 84,000 महाविहार उभारली, 84,000 धम्मस्तंभ उभारली, 84,000 धम्म शिलालेख कोरून घेतली. महान सम्राट अशोक हेच या जगातील पहिले संविधान निर्माते आहे, ज्यांनी 84,000 शिलालेखांवर ते संविधान कोरलेलं होतं. ज्या ज्या ठिकाणी महास्तूप आहे, ज्या ज्या ठिकाणी महाविहार आहे, ज्या ज्या ठिकाणी जी पवित्र अशी स्थळं आहे, अशा स्थळांना भेटी देऊन त्या ठिकाणी स्तूप आणि विहाराच्या सोबतच 84,000 बोधिवृक्षाची एकाच वेळी लागवड करणारे महान सम्राट अशोक. तर सम्राट अशोक ज्यांनी महाविहाराच्या सोबतच बौद्ध धर्माच्या प्रचाराला आणि प्रसाराला गतिमानता येण्यासाठी त्यांनी बौद्ध विद्यापीठाचं सुद्धा त्यांनी निर्माण केले, अनेक बौद्ध विद्यापीठ निर्माण केले आणि अखंड भारत, जो अखंड भारताचं जे स्वप्न जे चंद्रगुप्त मौर्यांच्या कालखंडापासून तर तो अखंड भारत त्याला साबूत राखण्याचं काम महान सम्राट अशोकांनी केलं. ज्यावेळी सम्राट अशोकांनी तलवार खाली ठेवली, ज्या दिवशी तो दिवस होता अशोक विजयादशमीचा, या अशोक विजयादशमीच्या दिवशीच महान सम्राट अशोकांनी धम्म विजय प्राप्त करून जी तलवार खाली ठेवली आणि मोगली पुत्ततीस उर्फ उपगुप्त यांना ते शरण गेले. ज्या दिवशी तलवार खाली ठेवली तोच दिवस ज्या दिवशी सम्राट अशोक आपली तलवार खाली ठेवतो आणि अशी शपथ ग्रहण करतो की या पलीकडे मी तलवार हाती घेणार नाही, मी युद्धानं नाही तर बुद्धाच्या नीतीनं मी जगाला जिंकेन, असा जो निश्चय करतो, शपथ घेतो, सम्राट अशोक तलवार खाली ठेवतो, बुद्ध धम्म संघाला शरण जातो. तर नंतरच्या याच्यामध्ये प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये पहिल्यांदाच नागपूरच्या रेशीमबाग मध्ये शस्त्रपूजा चालू झाली. आजही आपण पाहतो की शस्त्रपूजा होताना दिसते, तलवारीची पूजा शस्त्रपूजा होताना दिसते. दुसरी गोष्ट, आपण ग्रामीण भागामध्ये राहत असताना आपल्याला सर्वांना माहित आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपले जे काही पूर्वज आहे, शेतीची जी अवजार आहे, शेतीचे अवजार म्हणजे काही विळा असेल, कुदळ असेल, फावडा असेल किंवा तराजू असेल, यांची पूजन करायचे हळदी कुंकू वगैरे लावून. तर ही एक प्रकारची शस्त्रपूजाच आहे. ही शस्त्रपूजा आहे. आता ती शस्त्रपूजा बदलली आहे, आता ते लोक काही करत नाही, परंतु मात्र आता आपल्याला एक नवीन एक मानसिक गुलामीचं एक आणखी पुन्हा ते दिसत आहे की आज लोक अशोक विजयादशमी, ज्याला लोक दसरा म्हणतात, या दसऱ्याच्या दिवशी लोक नवीन टीव्ही घेतील, तो मग रेफ्रिजरेटर घेतील, ऑटो घेतील आणि कॉम्प्युटर घेतील आणि त्या कॉम्प्युटरची किंवा त्या सगळ्या वस्तूंची ते पूजा करताना आपल्याला दिसतात. म्हणजे फक्त साधनं बदलली आहे. शस्त्रपूजाची जागा आता ह्या वस्तूंनी घेतलेली आहे. तर ही शस्त्रपूजा म्हणजे महान सम्राट अशोक तलवार खाली ठेवतो आणि तो बुद्ध धम्म संघाला शरण जातो, याच्या प्रतिक्रांतीच्या रूपात ब्राह्मणवादी लोकांनी शस्त्रपूजा चालू केली. आणि अशा प्रकारे जो प्रतिक्रांतीला जी सुरुवात झाली की जे 10 बौद्ध राजे, जो चंद्रगुप्त मौर्यापासून, तसे मौर्य हे बुद्धाच्या समकाळापासूनच बुद्धिस्ट होते. तर चंद्रगुप्त मौर्य आणि शेवटचा जो धम्म राजा आहे बृहदत्त मौर्य, हा शेवटचा राजा हरला, म्हणून दशहरा नावाचा हा सण तयार करण्यात आला. आणि या दसऱ्याला म्हणजे आपण महान सम्राट अशोकाच्या संदर्भाने ऐकतो की त्यांनी हा भारत सोन्याची चिडिया होता. 1250 वर्ष महान सम्राट अशोकांच्या हे धम्म राज्य त्यांनी निर्माण केलं होतं. सोन्याचा भारत
स्वर्णिम भारत म्हणजे या भारतामध्ये या भारताला सोन्याची चिडिया म्हटल्या जायचं. या भारताला, या प्राचीन जम्बूद्वीपाला सोन्याचा धूर या प्राचीन जम्बूद्वीप भारतामधून निघायचा असं आपण ऐकतो. ती खरी गोष्ट आहे. तर या भारतामध्ये हा जम्बूद्वीप म्हणजे सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका, ती रावणाची लंका नसून महान सम्राट अशोकांनी आपला पुत्र महामहिंद्र आणि संघमित्राला आणि भिक्खूंना देश विदेशामध्ये पाठवून स्वर्णिम भारत आणि सोन्याची लंका असे निर्माण केली. आणि म्हणून प्राचीन काळापासूनच, बुद्धाच्या कालखंडापासूनच, समकाळापासूनच जे नागवंशी लोक आहे, बौद्ध साहित्यामध्ये जर आपण बघितलं जसं मुचलिंद नाग आहे किंवा कोलीय, हे सुद्धा नागवंशीच लोक होते. या नागवंशी लोकांनीच सर्वप्रथम बुद्ध धम्माश्रय दिला, राजाश्रय दिला. मोठ्या प्रमाणामध्ये या जम्बूद्वीपामध्ये नागवंशी लोकांनीच, नागवंशी बौद्ध लोकांनीच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणून या भारतामध्ये धनावरचा नाग म्हणतात. आज आपण म्हणतो धनावरचा नाग. तर हा धनावरचा नाग दुसरा तिसरा काही नसतो, तो साप नाही. आजही ग्रामीण भागामध्ये धनावरचा नाग असतो, तो जमिनीखाली असतो, तो त्या धनाचं रक्षण करत असतो. असं आपण ते किंवदंती आहे, परंतु ते त्या पद्धतीनं नसून, धनावरचा नाग नसून हे धनवान धनाढ्य असे नाग लोक होते. प्राचीन काळातले श्रीमंत लोक होते. आणि श्रीमंत लोक असल्यामुळे त्या काळामध्ये म्हणजे आपण बुद्धाच्या कालखंडापासून जे आज लोक आपट्याची पानं म्हणून किंवा काही त्याला लोक भोशाची पानं म्हणतात, तर दसऱ्याच्या दिवशी किंवा त्या अशोक विजयादशमीच्या दिवशी लोक एकमेकांना आलिंगन भेट देतात आणि आपट्याची पानं म्हणून, सोनं म्हणून ते एकमेकांना वाटतात. तर ही परंपरा आज जरी ती आपट्याची पानं, भोशाची पानं म्हणून, सोनं म्हणून जरी वाटण्यात येत असेल, तरी पण मात्र आपण जर बघितलं बुद्धाच्या कालखंडापासून तर महान सम्राट अशोकाच्या कालखंडापर्यंत प्राचीन काळामध्ये आपण सुदत्त अनाथ पिंडक यांचं उदाहरण घेतलं बुद्धाच्या काळामध्ये, की सुदत्त अनाथ पिंडक सोन्याच्या मोहरा अंथरून जेतवन बुद्धाला दान करतो. म्हणजे बुद्धाच्या काळापासून तर महान सम्राट अशोकांच्या कालखंडापर्यंत जोपर्यंत हे धम्म राष्ट्र होतं, हा बुद्धिस्ट भारत होता, जम्बूद्वीप होता, तोपर्यंत सोन्याच्या मोहरा ह्या देवाणघेवाण म्हणून, चलन म्हणून वापरल्या जात होत्या. सोन्यांच्या मोहरांचाच व्यापार होत होता. जसं आज चलनी नोटा आहे, तर या चलनी नोटीचं जसं चलन म्हणून वापर केला जातो, तर बुद्धापासून तर मौर्य काळापर्यंत आणि संपूर्ण बुद्धिस्ट राज्य लोक या सोन्यांच्या मोहरांचीच देवाणघेवाण करायचे. आणि नंतर प्रतिक्रांतीच्या काळामध्ये आपण पाहिलं की ह्या सोन्यांच्या मोहरांचं जे चलन बंद झालं आणि मग नंतर आपण बघितलं की छोट्या छोट्या कवड्या लोक त्याचं चलन म्हणून वापरायचे. म्हणून आज एक मन प्रकात आहे की तुझे मैं एक फुटी कौडी भी नाही दूंगा. म्हणजे ह्या सोन्याच्या मोहरापासून ज्या कवड्या हे चलन आलं होतं, आधीचे लोक कवड्या म्हणूनच यूज करायचे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये प्रतिक्रांती झाल्याच्या नंतर आज आपण खऱ्या अर्थानं दसऱ्याला बघतो की आज लोक आपट्याची पानं एकमेकांना देऊन, आलिंगन देऊन, सोनं म्हणून ते एकमेकांना देत असतात. पण वास्तविक ते आपट्याची पानं नसून स्वर्णिम भारतामध्ये बुद्ध काळापासून चालत आलेली सोन्याच्या काशार्पणाची किंवा सोन्याच्या मोहऱ्यांची ती देवाणघेवाण आहे. लोक आदरानं, म्हणजे सोनं इतकं मुबलक होतं की लोक सहज ते सोन्याचं चलन किंवा त्या सोन्याच्या मोहऱ्या इतरांना द्यायचे, उपहार म्हणूनही द्यायचे आणि ते चलन म्हणून सुद्धा प्रख्यात होते. आज आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर हे आज जर आपण अमेरिकेमध्ये जर हे सोन्याची पानं घेऊन गेलं तर आपल्याला काय म्हणतील ते लोक की सोन्याची पानं घेतील का? ते घेणारच नाही की हे सोन्याचे पानं तुम्हीच घेऊन जा तिकडे. म्हणजे त्यांना जर आपण अमेरिकेत जर हे सोन्याचे आपट्याची पानं घेऊन गेलो आणि त्यांना जर असं म्हटलं की हे सोन्याची पानं तुम्ही स्वीकारा, तर ते तर लोक आपल्याला मूर्खात काढतील. पण भारत देश किंवा हे आपट्याचे पानं जरी आपण एखाद्या सोनाराकडे जरी घेऊन गेलो तरी त्याचा कोणीही स्वीकार करणार नाही. परंतु या भारतामध्ये प्रतिक्रांतीच्या नंतर मात्र हे झालं. आम्ही तर असंही बघतो की मी अनेक ठिकाणी बघितलं की या दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक उपासक उपासिका, मी एकदा विहारामध्ये असताना
आपट्याची पानं माझ्याकडे घेऊन आले. भंतेजी म्हणत होते घ्या हे तुम्ही आपट्याची पानं म्हणून. तर आजही धम्मक्रांतीच्या नंतरही आमची लोक, काही जुने लोक तर दीक्षाभूमीला जात असताना सोबत ती आपट्याची पानं, घोशाची पानं सोनं म्हणून तिथेही द्यायचे. आता ती प्रकार थोड्या कमी झाला. तर या बुद्धाच्या कालखंडापासून मला खऱ्या अर्थानं हे जे सोनं वाटण्याचा, या आपट्याच्या रूपात सोने वाटण्याचा जो प्रघात आहे, ऍक्च्युली तो बुद्धाच्या काळापासून सोन्याच्या मोहऱ्याचा, तो देवाणघेवाणाचा एक प्रघात होता. आणि प्रतिक्रांतीच्या नंतर हे सगळं काही नष्ट झालेलं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, आपण म्हणतो सोन्यानं भरली ओटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपली सोन्यानं ओटी भरली असेल तर हे नकली खोटं सोनं वाटण्यामध्ये काही उपयोग नाही. सोन्यानं भरली ओटी म्हणजेच काय, तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 सोन्यासारखा हा बुद्ध, हा सोन्यासारखा बुद्धाचा धम्म आमच्या ओटीत टाकला. म्हणून काही लोकांनी गाणी लिहिली, अंधाऱ्या रात्रीत भीमानं लावलाय दिवा. आता अंधाऱ्या रात्रीत भीमानं लावलाय दिवा म्हणजेच काय, तर महान हाच तो दिवा आहे, हाच तो लाईट ऑफ वर्ल्ड आहे, हाच तो विश्वदीप आहे, हाच तो जगाचा प्रकाश आहे, हाच तो दिवा. हा दिवा म्हणजे दुसरा तिसरा काही नसून हेच ते सम्यक संबुद्ध आहे, ज्या सम्यक संबुद्धाचा प्रकाश या जगामध्ये आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला बुद्ध धम्म दिला, तो इतिहास तर मी धम्मक्रांतीचा या ठिकाणी सांगणारच आहो. तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो बुद्ध धम्म दिला, तर आपला जो बुद्ध होता आधी हा 33 कोटीमध्ये अवताराच्या रूपामध्ये होता. आपला बुद्ध हा अवतारवादी होता. आपला बुद्धाचं विकृतीकरण, ब्राह्मणीकरण करण्यात आलं होतं, त्याचं करण्यात आलं होतं. पण बाबासाहेबांनी 33 कोटी देवी देवतांमधून बुद्धाला उचललं आणि आपल्या झोळीत टाकलं. पण काही लोक आजही मात्र त्या बुद्धाला त्या विष्णूच्या देवघरामध्ये किंवा त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. तर हे बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेचं उल्लंघन आहे. या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती, ब्राह्मण संस्कृती, अर्थातच बाबासाहेबांच्या शब्दात क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगावं लागलं की जगातील लोक बुद्धाला विष्णूचा अवतार मानत नाही. आणि भारतातच का असं, की या भारतामध्ये म्हणजे बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, हे मी सिद्ध करून देईल. म्हणजे हा खोटा प्रचार होय, म्हणजे बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही, हा खोटा प्रचार आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि आजही प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये आज जर आपण बघितलं की बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही, आणि आजही काही प्रतिक्रांतीवादी लोक, मनुवादी लोक बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे म्हणून प्रचार करतात. म्हणजे हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास या देशामध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपण जर बघितलं तर या भारतामध्ये बुद्धाच्या कालखंडापर्यंत तर पूर्ण जे पेशवे काळापर्यंत हा जो भीमा कोरेगावाचा जो पेशवे काळामध्ये, आपण असंही म्हणता येणार नाही की जो 10वा मौर्य सम्राट आहे बृहदत्त मौर्य, या शेवटचा धम्मराजा जो बृहदत्त मौर्य आहे, मौर्य घराण्याचा राजा, ज्याची पतंजलीच्या आदेशावरून, जो पतंजली ब्राह्मण यांच्या आदेशावरून पुष्यमित्र शुंग या बृहदत्त मौर्य या शेवटच्या बुद्ध राजाची कत्तल करतात. आणि म्हणून सम्राट अशोकाच्या जो शेवटचा मौर्य घराण्याचा बृहदत्त राजाची कत्तल झाल्याच्या नंतर, हत्या झाल्याच्या नंतर पूर्णपणे बौद्ध धम्म नष्ट झाला असं अजिबात म्हणता येत नाही. बृहदत्त मौर्यांची हत्या झाल्याच्या नंतर काही काळ बुद्ध धम्म लुप्त अवस्थेमध्ये होता, परंतु 10वा बौद्ध राजाच्या नंतर पूर्णपणे बौद्ध धम्म या भारतातून नष्ट झाला असं म्हणता येणार नाही. कारण महान या मौर्य घराण्यांच्या राजांच्या नंतर सुद्धा अनेक बौद्ध राजे आपण पाहिले असेल, जसे की कनिष्क राजा होऊन गेला, तोही सम्राट अशोकाच्या मौर्य घराण्यांच्या नंतरच, किंवा मग सातवाहन राजे होऊन गेले, हर्षवर्धन राजा होऊन गेला, किंवा पाल वाकाटक राजे सुद्धा होऊन गेले, ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणजे या भारतामध्ये 1250 वर्ष महान सम्राट अशोकांचं धम्म राज्य होतं, प्रबुद्ध भारत होता.
तसा 16व्या शताब्दीपर्यंत या भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव होता आणि म्हणूनच या भारतामध्ये एक प्रतिक्रांती झाली आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये खास करून बौद्ध लेणे आहे ज्या सातवाहन वाकाटक राज्यांनी कोरलेले आहे. मैत्रक बौद्ध राज्य असेल, क्षत्रप असेल, अशा महान बौद्ध राज्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला आणि सोबतच जे महान छत्रपती शिवाजी राजा असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यापर्यंत सुद्धा बौद्ध धर्माचंच राज्य होतं आणि नंतर पेशवेशाही आली, म्हणजे शिवशाही जाऊन पेशवेशाही आली आणि अशा प्रकारे मग नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला माहित आहे भीमा कोरेगावाची जी क्रांती झाली आणि या भीमा कोरेगावाचा पराक्रम झाल्याच्या नंतर पुन्हा प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक महापुरुष जन्माला आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती सांगत असताना मी बुद्धाची आणि महान सम्राट अशोकाची धम्मक्रांती अल्पशा शब्दामध्ये आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती या ठिकाणी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर आपण घेतला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, मी वयाच्या 14व्या वर्षीच बुद्ध धम्माकडे वळलो. माझ्या घरातलं वातावरण हे कबीरपंथी होतं, म्हणजे बुद्धाच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कबीराच्या विचाराकडे होते, कारण त्यांच्या घरातलंच वातावरण कबीरपंथाचं होतं. आणि आपण जर बघितलं तर कबीरांचं तत्वज्ञान हे बुद्धांचंच तत्वज्ञान आहे. कबीराच्या रूपामध्ये बुद्धांचंच तत्वज्ञान त्यांच्या घरामध्ये होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि धम्मामध्ये असं म्हणतात की मी बुद्ध धम्माकडे कसं वळलो, तर ज्यावेळी मी मॅट्रिकची परीक्षा पास झालो तर तेव्हा माझा सत्कार समारंभ करण्याचा ठरवण्यात आलं आणि त्यावेळी केळुस्कर गुरुजींनी, माझे वडील नाही म्हणत होते तरी माझा सत्कार म्हणून समारंभ करण्यात आला. केळुस्कर गुरुजींनी त्यावेळी सयाजीराव गायकवाडांच्या अर्थसहाय्यातून जे पुस्तक लिहिण्यात आलं होतं गौतम बुद्धाचे चरित्र, ते गौतम बुद्धाचं चरित्र मला केळुस्कर गुरुजींनी बक्षीस दिलं आणि ते केळुस्कर गुरुजींनी दिलेलं पुस्तक मी वाचलो. माझ्या घरी फक्त अभंगच चालायचे, कबीराचे भजन चालायचे, दोहे चालायचे, वारकरी संप्रदायाचे दोहे चालायचे. आमच्या घरी फक्त रामायण, महाभारत, पांडव प्रतापाच्याच कहाण्या चालायच्या. पण जेव्हा मी केळुस्कर गुरुजींचं गौतम बुद्धाचं चरित्र हे पुस्तक हातात घेतलं, मी ते अधाशासारखं वाचून काढलं असं बाबासाहेब म्हणतात. आणि जेव्हा मी गौतम बुद्धाचं चरित्र हे पुस्तक वाचत होतो तर डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात बुद्ध आणि धम्मामध्ये, मी रिकाम्या डोक्यानं बुद्धाकडे गेलो नाही. तेही पुस्तक वाचत असताना, गौतम बुद्धाचे चरित्र पुस्तक वाचत असताना मी त्याच्यावर तर्क करत होतो आणि मी ज्या रामजी आंबेडकरांकडे कोणाची जाची हिंमत नव्हती, प्रश्न विचारण्याची हिंमत नव्हती, तर मी त्यावेळी हे गौतम बुद्धाचं चरित्र पुस्तक वाचलं आणि बाबांसमोर उभं राहिलो की तुम्ही फक्त आम्हाला कबीराची भजनच सांगितली, आम्हाला फक्त रामायण आणि महाभारत याच्या पोथ्या पुराण्यास सांगितल्या, आम्हाला बुद्ध का सांगितला नाही. तर हा प्रश्न मी माझ्या वडिलांना त्यावेळी विचारला. तर आपण जर बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनातल्या मनात लहानपणापासूनच त्यांच्यावर बौद्ध धर्माचे संस्कार होते. त्यांना गौतम बुद्धाचं चरित्र हे जे पुस्तक आहे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे की मी बुद्ध धम्माकडे कसं वळलो. तर बुद्ध धम्माकडे वळण्याचं मेन कारण म्हणजेच हेच ते केळुस्कर गुरुजींचं गौतम बुद्धाचं चरित्र. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी PL लक्ष्मी नरसू, जे त्यावेळेचे मोठे साहित्यिक होते, बौद्ध रायटर होते, लेखक होते, जे मद्रासचे होते, त्यांचं एक पुस्तक वाचलं, बुद्ध धम्म का सार. हे पुस्तक बाबासाहेबांना खूप आवडलं होतं. केळुस्कर गुरुजींच्या पुस्तकांच्या सोबत त्यांनी हे बुद्ध धम्म का सार हे पुस्तक सुद्धा त्यांनी वाचून काढलं होतं. मिलिंद प्रश्न हा ग्रंथ सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी वाचलेला होता. महाकवी भिक्खू अश्वघोष यांचं जे बुद्ध चरित्र हे जे ग्रंथ होता, हाही ग्रंथ डॉक्टर बाबासाहेबांनी वाचलेला होता. जो एडविन एडलॉर्ड यांचा एक ग्रंथ आहे जगप्रसिद्ध, लाईट ऑफ एशिया, हाही सुद्धा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेबांनी वाचलेला होता. आणि पॉल कॅरेजचा गॉस्पेल ऑफ द बुद्धा हाही ग्रंथ बाबासाहेबांनी वाचलेला होता.
आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये शेवटून जर पानं वाचली तर आपल्याला बाबासाहेबांनी जे संदर्भ दिलेले आहे मागे, त्याच्यामध्ये आपल्याला अनेक बौद्ध विद्वानांचे चिंतकांचे नावं दिसतात. रीज डेव्हिस यांचे सुद्धा पुस्तक डॉक्टर बाबासाहेबांनी वाचलेले होतात. म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याच्या अगोदरच वयाच्या 14व्या वर्षापासूनच त्यांच्यावर बौद्ध धम्माचा पगडा होता. बौद्ध धम्माकडे ते भारावून गेले होते आणि त्यांना बुद्ध धम्माची एक ओढ होती आणि ते चिकित्सक पद्धतीने बौद्ध धम्माचा अभ्यास करायचे. नंतरच्या कालखंडामध्ये बाबासाहेब परदेशामध्ये जात असताना तिथल्या लायब्ररीमध्ये सुद्धा त्यांनी बुद्धाच्या जीवनाशी काही पुस्तकं मिळतात का त्याही ठिकाणी त्यांनी अभ्यासाच्या बरोबरच त्यांनी विदेशातही वाचनालयामध्ये त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अनेक बौद्ध ग्रंथांचं त्या ठिकाणी अध्ययन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचार आणि प्रसाराच्या दौऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध लेणी प्रेमी सुद्धा होते. महाराष्ट्र ही जरी त्यांची कर्मभूमी असली तरी भारतभर त्यांचे दौरे चालायचे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी बौद्ध लेण्यांना सुद्धा खास करून बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याच्या अगोदरच त्यांनी बौद्ध लेण्यांना भेटी दिल्या. औरंगाबादला असताना मिलिंद कॉलेजचं काम चालू असताना त्यांनी अजिंठा असेल, वेरूळ असेल किंवा मराठवाडा विद्यापीठाला लागून असलेली औरंगाबादची लेणी असेल किंवा महाडचा सत्याग्रह असताना त्या ठिकाणी महाडच्याही बौद्ध लेण्यांना आणि नाशिकचा काळारामाचा मंदिराचा सत्याग्रह चालू असताना नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेण्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारे बौद्ध लेण्यांना सुद्धा त्यांनी भेटी दिल्या होत्या. बौद्ध लेण्यांच्या संदर्भात त्यांना एक आवड होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पैठणलाही भेट दिली, जे औरंगाबादच्या जवळ आहे. पैठणला त्यांनी जरी संत एकनाथ महाराजांच्या समाधी स्थळाला जरी भेट दिली असेल, परंतु पैठण हे या भारतातील आणि महाराष्ट्रातील सातवाहन बौद्ध सम्राटांची राजधानी असल्यामुळे बाबासाहेबांनी पैठण या प्राचीन बौद्ध स्थळाला सुद्धा भेट दिली. भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 54ला पवनीच्या बौद्ध स्तूपाला सुद्धा भेटी दिल्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये बौद्ध धम्माचं आकर्षण हे त्यांच्या धम्मदीक्षा पूर्वीच होतं, हे मला सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा श्रीलंकेला जातात आणि श्रीलंकेमध्ये जाऊन ते त्या ठिकाणून 1951 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथे एक परिषद असते, बौद्ध परिषद. त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला जातात आणि श्रीलंकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1951 मध्ये जात असताना तिथून काही ज्या बौद्ध पूजा पाठ नावाचं बाबासाहेबांनी एक पुस्तक तयार केलेलं आहे आणि ते बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक ते संकलित करून आणतात श्रीलंकेमधून. आणि मग नंतर आपल्याला माहित असेल औरंगाबाद जिल्ह्यापाशी अजिंठा वेरूळच्या मधामध्ये फुलंब्री नावाचा एक तालुका आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर म्हणतो आपण. तर तिथं फुलंब्री नावाचं एक छोटस तालुका आहे. तर त्या फुलंब्री आणि आळंदीचे तर फुलंब्री कृष्णाजी फुलंब्रीकर गुरुजी हे त्यावेळेचे शास्त्रीय गायक होते. त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती बौद्ध पूजा पाठ वंदना ही पुस्तकही बाबासाहेबांनी धम्मदीक्षेपूर्वीच बाबासाहेबांनी ते पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि फुलंब्रीकर गुरुजीकडून बुद्ध वंदना गायलेली आहे. आजही आपण ती युट्यूबवर तुम्हाला सापडेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कृष्णाजी फुलंब्रीकर यांच्याकडून गाऊन घेतलेली ती बुद्ध वंदना आणि त्याला चालही बाबासाहेबांनी दिलेली आहे सोबतच. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो बौद्ध दौरा होता, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या जीवनामध्ये पूर्णपणे बौद्ध धम्म दीक्षेच्या आधीच त्यांच्या मनातल्या मनात बुद्धच होता. आज आपण जर त्यांची उदाहरणं जर घेतली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दीक्षा घेण्यापूर्वीच मुंबईला सिद्धार्थ कॉलेजची निर्मिती केली, जे बुद्धाचंच एक नाव आहे. त्यांनी बुद्धिस्ट नाव म्हणून मिलिंद कॉलेज बांधलं आपल्या औरंगाबादला. मिलिंद कॉलेज सोबतच त्यांनी नागसेन वन सुद्धा, नागसेन हा बौद्ध भिक्खू सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजचं भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी बोधिवृक्षाचं झाड लावलं. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेपूर्वीच मिलिंद कॉलेज हे कसं असावं तर त्याचं पूर्ण एखाद्या इंजिनियरालाही लाजवेल बुद्धिस्ट स्ट्रक्चर प्रमाणे
त्यांनी मिलिंद कॉलेजची रचना आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी जो बंगला बांधला त्या बंगल्याचं नाव सुद्धा बुद्धिस्ट नाव ठेवलं. जी पहिली धम्मसंगीती राजगिरीला भरली होती, राजगृह असं बंगल्याचं नाव ठेवलं बाबासाहेबांनी. धम्मदीक्षेपूर्वीच बाबासाहेबांनी हे सर्व गोष्टी केलेल्या आहे. आपल्या मुलाचं नावही राजरत्न ठेवलेलं आहे. राजगृह आणि राजरत्न. राजरत्न हे बुद्धाचंच एक नाव आहे. म्हणजे शुद्धोधन राजाचा रत्न म्हणजे राजरत्न. हे आपल्या मुलासाठी त्यांनी बुद्धिस्ट नाव निवडलं. बुद्ध भवन असो किंवा आनंद भवन असो अशा इमारतीची निर्मिती सुद्धा बाबासाहेबांनी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये बुद्धाची डोळे उघडे असलेली चित्र पेंटिंग सुद्धा बाबासाहेबांनी काढलं होतं. इतकं ते बौद्ध धम्माकडे आकृष्ट झाले होते. एवढंच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्तमानपत्र पाक्षिक काढत असताना समता नावाचं पत्रक सुद्धा काढलं, जे भगवान बुद्धाचे एक मूल्य आहे, समता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेपूर्वीच संविधानामध्ये पाली भाषेची तरतूद तशी करून ठेवली. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र जे भगवान बुद्धांचं आणि धम्मचक्राची जी राज मुद्रा आहे 4 सिंहाची, ह्या सर्व गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच करून ठेवलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेपूर्वीचं अत्यंत एक महत्वाचं भाषण आहे, ते आपण वाचावं. अत्यंत महत्वाचं भाषण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्येच कसा बुद्ध होता, तर बाबासाहेबांचं ते भाषण आहे 14 जानेवारी 1951 बुद्ध विहार आहे वरळी मुंबईला जे बुद्ध विहार, त्या वरळी बुद्ध विहारामध्ये बुद्ध जयंतीच्या निमित्तानं 6000 लोकांची त्या ठिकाणी सभा भरवण्यात आली होती आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी बोलावलेलं. तर ही घटना आहे 15 जानेवारी 1951. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत महत्वपूर्ण भाषण त्याच्यामध्ये झालेलं आहे. बाबासाहेब म्हणतात तिच्या लोकांना उद्देशून, बौद्ध होणे सोपी गोष्ट नाही. बौद्ध होणे सोपी गोष्ट नाही. मी ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला यावं, त्यांनी ती सवड काढावी असं बाबासाहेब म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब पुढे असं म्हणतात, जातीला चिकटून राहणारे लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतात आणि नंतर ते बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म करतात. म्हणून मी आणि माझे काही सहकारी जे लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी तयार आहे, तर बाबासाहेब म्हणतात मी व माझे काही सहकारी आम्ही असे काही नियम बनवणार आहोत. आता कोणते नियम म्हणजे समजून जा. बाबासाहेब जे 56 मध्ये बनवतात ते म्हणजे 22 प्रतिज्ञा. म्हणजे मी आणि माझे सहकारी असे काही आम्ही नियम बनवणार आहोत. आता हे नियम म्हणजे बाबासाहेबांनी तिथे सांगितले नाही, पण नंतर 22 प्रतिज्ञामध्ये हेच ते नियम बाबासाहेबांनी म्हणले. बाबासाहेब म्हणतात त्यानंतर की बौद्ध होणे सोपी गोष्ट नाही, की ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी बौद्ध व्हावं, परंतु मात्र बुद्धाच्या शुद्ध रूपी जलामध्ये अशुद्ध रूपी हिंदू ब्राह्मणी धर्माचं पाणी आणून त्या बौद्ध धर्मालाही गढूळ करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 12 बाहीची खिचडी करून चालणार नाही, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. बाबासाहेबांचं हे महत्वपूर्ण भाषण आहे. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध चालणार नाही, केवळ बुद्ध धम्मच पाळा, इतर काही नाही. हे डॉक्टर बाबासाहेबांचं म्हणजे 15 जानेवारी 1951 महत्वपूर्ण भाषण आहे, ते आपण वाचलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मे 1951 जे दिल्लीला सुद्धा एक बुद्ध विहार होतं बुद्ध जयंतीच्या निमित्तानं, 1951च हे वर्ष आहे, तिथेही बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंतीला उपस्थित राहून बुद्ध धम्माच्या संदर्भातील अत्यंत महत्वपूर्ण व्याख्यान त्या ठिकाणी दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बुद्ध विहाराच्या संदर्भातलं जे उद्घाटन आहे, आग्र्याला एक बुद्ध विहार आहे चक्कीपाट बुद्ध विहार, या बुद्ध विहाराला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या चक्कीपाट आग्र्याच्या बुद्ध विहाराला बाबासाहेबांनी भेट दिली. त्या चक्कीपाट आग्र्याच्या बुद्ध विहारामध्येच बाबासाहेबांचे महत्वाचे जे भाषणाचे संदर्भ आहे की जिनको आगे बढ़ने का मौका दिया, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईला बाबासाहेब राहत असताना बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मे महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सम्राट अशोकांनी सोपारा ठाणेला म्हणजे मुंबई जवळ असलेल्या
सोपाऱ्याचा जो बौद्ध स्तूप अशोकाने बांधला, तिथेही बाबासाहेबांनी बुद्ध जयंतीला उपस्थित राहून खूप सुंदर पद्धतीनं बौद्ध धर्माचं महत्व त्या सोपाऱ्याच्या स्तूपापाशी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं कथन केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दलाई लामा यांची 51 मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विहार दिल्लीमध्ये त्यांची बौद्ध धर्माच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी दलाई लामांची अशोक विहार दिल्लीमध्ये त्यांनी भेट दिली. मी जो धम्मक्रांतीचा इतिहास सांगत असताना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या जीवनामध्ये वयाच्या 14व्या वर्षापासूनच ते बुद्ध धर्माकडे त्यांचं मन होतं, कारण त्यांचे ते बुद्धाच्या विचारांचे ते पाईक होते आणि ते बोधिसत्व होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे धम्मक्रांतीचं जे पहिलं रणशिंग आहे, गाण्यामध्ये लोकांनी त्याला कथन केलंय भीमराव कडालला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत महत्वाचं भाषण जे संपूर्ण जगभरही गाजलं आणि त्याचे पडसाद पूर्ण भारतभर उमटले. बाबासाहेबांवर टीकास्त्रही करण्यात आलं आणि काही लोकांनी बाबासाहेबांची प्रशंसाही केली. तर ते भाषण म्हणजे 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिकच्या येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून जगणारही नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही. ही धर्मांतराची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येवल्याला करतात. आता मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून म्हणजे हिंदू धर्मात माझा जन्म झाला हे माझ्या हाती नव्हतं, पण मी हिंदू म्हणून जगणार नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही, घोषणा बाबासाहेबांनी केली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे 1935 ला म्हणजे 13 ऑक्टोबर 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा करतात. त्याचे पडसाद पूर्ण भारतामध्ये उमटल्या जातात आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे अनेक धर्माचे अनुयायी येत असतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही कुठला तरी धर्म स्वीकारणार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात, अनेक ख्रिश्चन लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगृह बंगल्यामध्ये जात असताना काही ख्रिश्चन अनुयायी पोप फादर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही जी घटना ऐकून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करणार आहे, तर काही ख्रिश्चन जे लोक आहे बाबासाहेबांना विनंती करतात की तुम्ही तुमच्या समाजाला आमच्या धर्मामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश करा, ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती गोष्ट मी या ठिकाणी सांगणार नाही वेळेच्या अभावी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास बाबासाहेबांनी केलेला असतो. अनेक प्रकारचे म्हणजे सर्वच प्रकारची बायबल बाबासाहेबांनी वाचलेले असतात. तर त्यावेळी त्या पोपला बाबासाहेबांचं असं म्हणणंही आहे की ख्रिश्चन धर्म एका ठिकाणी बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की पोप हा कधीही वैज्ञानिक नसतो. जो ख्रिश्चन पोप असतो तो कधीही वैज्ञानिक नसतो आणि जो वैज्ञानिक असतो तो ख्रिश्चन पोप नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ख्रिश्चन धर्माच्या संदर्भातलं मत असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ख्रिश्चन धर्म हा भिकाऱ्याचा धर्म आहे. असं गिबन नावाचा जो विचारवंत आहे त्याचा दृष्टांत बाबासाहेब देतात की ख्रिश्चन धर्म हा भिकाऱ्याचा धर्म आहे. रोम आणि इटली सारख्या देशामध्ये लोक गरिबीनं उपासमारीनं ते मृत्युमुखी पडत होते. त्यावेळी तिथल्या लोकांना रोम आणि इटलीच्या लोकांना मोफत मध्ये खिचडी वाटण्यात आली आणि त्यांना खिचडीच्या मोबदल्यात त्यांना ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करायला लावला. तर ख्रिश्चन धर्म हा भिकाऱ्याचा धर्म आहे असं गिबन म्हणतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर म्हणजे बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्माला सुद्धा नाकारलं, कारण ख्रिश्चन धर्म सुद्धा हा म्हणजे एक द्रव्य बळाच्या आधारावर या जगामध्ये वाढलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ख्रिश्चन धर्माचा विचारही करू शकत नव्हते, कारण इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले, ज्यांनी 150 वर्ष सत्ता केली, तर बाबासाहेबांनी जर ख्रिश्चन धर्म घेतला असता आणि बाबासाहेब हाही विचार करून होते की ख्रिश्चन धर्म हा या मातीतला या भारतीय संस्कृतीचा तो भाग नाही, तो परकीय धर्म आहे, तो भारतीय संस्कृतीचा भाग नाही, म्हणून मी देशद्रोही होऊ शकतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातल्या मनात मात्र बुद्धच होता हे त्यांनी ठरवलं होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांना सुद्धा नाकारलं. काश बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म जर घेतला असता तर या भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता आणखी पकड झाली असती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे या भारत देशावर उपकार आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे खऱ्या अर्थानं हिंदू धर्मावरही उपकार आहे. का जर आपल्याला ख्रिश्चन बनवलं असतं तर ब्रिटिशांची सत्ता आणखी रूढ झाली असती आणि बाबासाहेब हे बोधिसत्व ठरले नसते, त्यांना देशद्रोही म्हणून ठरवण्यात आलं असतं. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काही मुस्लिम बांधव सुद्धा आले की बाबासाहेबांनी जशी येवल्याला जी घोषणा केली तर काही मुस्लिम मौलवी सुद्धा बाबासाहेबांकडे आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही धर्मांतर करत आहात तर तुम्ही आमच्या मुस्लिम धर्मामध्ये या, तुमच्या अनुयायांना आमच्या धर्मामध्ये आम्ही स्थान देतो. आणि बाबासाहेब ते करूही शकत होते, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती भारतातच होता. म्हणजे बाबासाहेबांच्या वेळी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मीर उस्मान अली खान होता. डॉक्टर बाबासाहेबांच्या काळामध्ये मीर उस्मान अली खान हा जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होता भारतातला. मीर उस्मान अली खान हे आपण खूप कमी लोकांनी नाव ऐकलं असेल. मीर उस्मान अली खान, या मीर उस्मान अली खाननीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिलिंद कॉलेजसाठी 49 एकरची जी जमीन आहे दान केलेली आहे. आणि मीर उस्मान अली खान हे त्या काळातला जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होता. मीर उस्मान अली खान आहे आणि काही मौलवी लोक बाबासाहेबांना भरगच्च पैसे दिले असते, पण बाबासाहेबांनी मात्र मुस्लिम धर्मही याकरता नाकारला, कारण तोही धर्म रक्तपात म्हणजे शिकवतो, हिंसा शिकवतो, माणसं मारायला शिकवतो. आणि हा मुस्लिम धर्म सुद्धा भारतीय धर्म नाही, हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही, परकीय धर्म आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बुद्धाच्या विचाराचा, सत्य अहिंसेचा, करुणेचा प्रभाव पडलेला होता. त्यांनी ते वाचनामध्ये वाचलेलं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो हिंसेला प्रोत्साहन देणारा जो धर्म आहे ख्रिश्चन धर्म, मी जर माझ्या धर्माला मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करून दिला किंवा मुस्लिम धर्मामध्ये मी जर धर्मांतर केलं तर हजारो वर्षापासूनचा जो ब्राह्मण व्यवस्था जे आमच्या गुलामीचं चिन्ह आहे, तर म्हणजे आपण कल्पना करू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर त्यावेळी मात्र एकही ब्राह्मण त्यावेळी भारतामध्ये शिल्लक राहिला नसता. पण बाबासाहेब हे बोधिसत्व नसते. बाबासाहेबांनी मुस्लिम धर्मही नाकारला, कारण तो परकीय धर्म नाही आणि तो भारतीय संस्कृतीचा भाग नाही. म्हणून मुस्लिमही धर्म स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांनी मनाई केली. मुस्लिम जे पुढारी होते, मौलवी होते, त्यांनाही बाबासाहेबांनी वापस पाठवलं. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमृतसरला गुरुद्वारामध्ये गेले होते. तिथे अमृतसरला शिखांच्या भजन मंडळामध्ये, तर बाबासाहेबांना तिथे काही शीख लोक असं म्हणत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण धर्मांतर करत आहात तर आपल्या अनुयायांना आमच्या शीख धर्मामध्ये प्रवेश करा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं की शीख धर्म सुद्धा जातीयता मानतो, कारण हिंदू धर्माचा संसर्ग, जातीयतेचा रोग शीख धर्मामध्ये आजही आहे. म्हणजे शीख धर्म सुद्धा जाती मानतोच, आजही मानतो शीख धर्मामध्ये. आणि म्हणून हा जातीयतेचा रोग शीख धर्मालाही लागलेला आहे. तिथेही उच्च नीचता आहे आणि शीख धर्म सुद्धा तोही हिंसा शिकवतो, तलवार घ्यायला शिकवतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शीखही धर्म नाकारला. आणि आपल्याला माहितच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जो मनातल्या मनात बुद्ध बाबासाहेबांनी ठरवला होता, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी बुद्ध धम्म पूर्णपणे घेतलेला होता, आता जाहीरपणे घ्यायचा होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मातीतला, या भारतीय संस्कृतीचा एक भाग म्हणून, या भारतीय संस्कृतीमधला जो बुद्ध धम्म आहे त्याला पुनर्जीवित केलं. म्हणूनच त्याला धम्म क्रांती म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी 14 ऑक्टोबर 1956 जी क्रांती आहे, धम्म क्रांती म्हणजे धम्म क्रांती म्हणजेच काय, तर या जगाची पुनर्रचना करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं धम्म क्रांती होय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या विचारानं 21 वर्ष म्हणजे 13 ऑक्टोबर 1935 ला मुक्तीभूमी येवल्याला घोषणा केली धर्मांतराची, 35 ला घोषणा केली आणि 21 वर्ष हिंदू धर्माच्या मन परिवर्तनाची त्यांनी वाट पाहिली आणि सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करून म्हणजे त्यांनी जमीन सुपीक करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि 21 वर्षानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीपुढे
पूर्वीची आणखी एक घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मदीक्षेपूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ब्रह्मदेश म्हणजे जे म्यानमार आहे तिथे 6वी धम्मसंगीती भरली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 54 मध्ये, म्हणजे ही 54 मधलीच घटना आहे. 54 मध्येच बाबासाहेब ब्रह्मदेशला धम्मसंगीतीमध्ये जातात. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगातील लोकांमध्ये ब्रह्मदेशलाच बोधिसत्व ही पदवी बाबासाहेबांना 54लाच ब्रह्मदेशासारख्या बुद्धिस्ट राज्यामध्ये प्राप्त होते. बाबासाहेबांना त्या ठिकाणी 2 पांढऱ्या शुभ्रा डोळे उघडे असलेल्या बुद्ध मूर्त्या दान देण्यात येतात आणि तीच बोधिसत्वाची डोळे उघडे असलेली मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1954ला त्या ठिकाणी मांडतात. परंतु त्यापूर्वी एक घटना मात्र अनेक लोकांना माहित नसेल की आपण फक्त 25 डिसेंबरचाच इतिहास आपल्याला माहित आहे, पण एक घटना अनेक लोक विसरतात, ते इतिहासामध्ये त्याचा उल्लेख येत नाही. ती घटना म्हणजे 54 मधली घटना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वीच या भारतातलं पहिलं जे बुद्ध विहार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेपूर्वीच 25 एप्रिल 1954ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा वर्धा येथील पुलगाव या गावी येतात आणि बाबासाहेब 25 एप्रिल 1954ला पहिल्यांदा बुद्ध विहाराच्या भूमिपूजनाचा कोनशिला ठेवतात. म्हणजे बाबासाहेबांच्या म्हणजे 25 एप्रिल 1954 म्हणजे देहू रोडच्याही कार्यक्रमाच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहाराची कोनशिला भूमिपूजन पुलगाव जिल्हा वर्धा या ठिकाणी करतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते म्हणजे भूमिपूजन झालेलं, बाबासाहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं पहिलं बुद्ध विहाराची जी कोनशिला बाबासाहेबांनी ठेवली ती म्हणजे पुलगावला. त्यावेळी पुलगावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत दादासाहेब गायकवाड होते, गुजरातचे परमार होते, राजा भोज होते, राजभोज होते, सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत हरदास बाबू आवळे सुद्धा त्यावेळी उपस्थित होते. आणि अशा प्रकारे 25 एप्रिल 1954ला बोधिसत्व बाबासाहेबांच्या हस्ते पहिल्यांदा बुद्ध विहाराची कोनशिला पुलगावला ठेवण्यात आली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात माहित आहे की 25 डिसेंबर 1954ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रह्मदेशातून आणलेली जी मूर्ती होती त्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आणि बुद्ध विहाराची उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ती तारीख आहे 25 डिसेंबर 1954ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी देहू रोडला जे शाहीर होते हरीश चौरे यांना, ज्याप्रमाणे पुलगावचा डेपो आहे त्याप्रमाणे पुणेला देहू रोडला सुद्धा डेपो आहे, त्याला महार वस्तीच्या लोकांनी त्यावेळी जागेची मागणी केली होती आणि त्या जागेवर महार लोकांनी, अस्पृश्य लोकांनी त्या ठिकाणी एक मंदिर उभारलं होतं. मूर्ती कोणती बसवायची म्हणून वाद चाललेला होता, चोख्याची किंवा कुठल्या इतर देवी देवताची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी पुण्याला यायचे लोणावळ्याला, कारण तळेगाव दाभाडेला त्यांचा बंगला होता. मुंबईवरून ते लोणावळ्याला हवा पालट करण्यासाठी नेहमी यायचे आणि म्हणून त्या देहू रोडच्या लोकांनी ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच विचारावं की कोणती मूर्ती बसवायची म्हणून. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या जी ब्रह्मदेशामधून पांढरी शुभ्र असलेली डोळे उघडे असलेली ती मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोडला आणली. त्यावेळी माईसाहेब आंबेडकर सुद्धा होत्या, पुण्याचे शंकरराव खरात होते. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेमध्ये भिक्खू तर उपस्थित होते, पण देहू रोडची जी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आहे किंवा बुद्ध विहाराचं उद्घाटन आहे त्यावेळी सुद्धा भिक्खू उपस्थित होते. त्या भिक्खूंचं नाव होतं यन परमशांती भंतेजी. यन परमशांती हे भिक्खू धम्मदीक्षेमध्ये सुद्धा उपस्थित होते, 7 भिक्खूंपैकी एक. आणि यन परमशांती भंतेजी हे लोणावळ्याला तुम्ही जर गेले कारले भाजीच्या लेणीवर, तिथं मळवली स्टेशन आहे, त्या मळवलीच्या रेल्वे स्टेशनला तिथं ते वास्तव्यात राहायचे. ते कर्नाटक हुबळीचे होते. आणि हे परम शांती भंतेजी, शंकरराव खरात, माईसाहेब आंबेडकर आणि भाई हरीश चौरे यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोडला बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि बुद्ध विहाराचं उद्घाटन केलं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 1250 वर्षानंतर पहिल्यांदाच बुद्ध मूर्ती बसवण्याचा सन्मान मला प्राप्त झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंढरपूरचं उदाहरण 25 डिसेंबरला देहू रोडलाच देतात की पंढरपूर हे दुसरं तिसरं काही नसून बुद्धाचंच विहार आहे, हे मी सिद्ध करून देईन. बाबासाहेब
ते मंदिर, ते विहार एकदम मंदिर छोटसच असतं. त्यावेळी बाबासाहेब त्या भाषणामध्ये असंही म्हणतात की हे मंदिर, हे विहार छोटसच आहे, हे विहार तुम्ही मोठं बांधा. बाबासाहेब त्याच भाषणामध्ये म्हणतात, भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पांढरी शुभ असलेली, डोळे उघडे असलेली मूर्ती बाबासाहेबांनी त्यावेळी देहू रोडला, खऱ्या अर्थानं येशू ख्रिस्ताची जयंती असते 25 डिसेंबरला जगभरात, या येशू जयंतीलाच बाबासाहेबांनी देहू रोडला बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात काही लोकांमध्ये अज्ञान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये चिवरही घेतलं होतं म्हणतात, म्हणजे ते भिक्खूही बनले होतात, असंही काही लोकांमध्ये अज्ञान आहे, परंतु ती चुकीची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे माता रमाईचं 1935 ला निधन झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डोकेदुखीचा त्रास खूप वाढला होता. एवढा डोकेदुखीचा त्रास वाढला होता, रमाई गेल्याच्या नंतर त्यांना खूप दुःख झालं होतं. रमाईच्या जाण्यानं बाबासाहेब खचून गेले होते. तर बाबासाहेबांना डोकेदुखीचा एवढा तीव्र त्रास व्हायला लागला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4 एप्रिल 1936 ला लोणावळ्याला येतात. कारण लोणावळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 87 एकर जागा घेतली होती, 87 एकर जागा. आता ती जागा अतिक्रमित झालेली आहे. तळेगाव दाभाडेला 87 एकर जागा बाबासाहेबांनी विकत घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नालंदा तक्षशिला सारखं विद्यापीठ त्या ठिकाणी निर्माण करणार होतं, हे त्यांचं स्वप्न होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तळेगाव दाभाडेलाही राहायचे त्यांच्या बंगल्यावर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या लोणावळ्याला आले. लोणावळ्याला जे कैवल्य धाम नावाचा आश्रम होता आणि कैवल्यानंद नावाचे जे महाराज होते ते आयुर्वेदिक उपचार करायचे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोकेदुखीचा भयंकर त्रास असल्यामुळे त्या कैवल्यानंद स्वामींनी बाबासाहेबांना आग्रह केला की तुम्हाला डोकेदुखीचा त्रास आहे तर तुम्हाला डोक्याचे केस काढावे लागेल, कारण जो मी लेप लावणार आहोत, तुम्हाला बरं होण्याकरिता जो मी लेप लावणार आहोत तो लेप रात्रभर ठेवावा लागतो. म्हणजे जो लेप आहे ना, रात्रभर तो लेप ठेवावा लागतो आणि लेप ठेवावाचा असेल तर तुम्हाला डोक्याचे केस काढावंच लागेल. तर बाबासाहेब थोडस सुरुवातीला तर नाही नाही म्हणतात, पण बाबासाहेबांचे सहकारी देवराव नाईक बाबासाहेबांना आग्रह करतात की अहो बाबासाहेब, तुम्हाला डोकेदुखीचा भयंकर त्रास आहे आणि इथल्या नियमाप्रमाणेच तुम्हाला वागावं लागेल. तर बाबासाहेब मग ते डोक्याचे केस काढतात आणि ते लेप लावण्यासाठी, तो उपचार करण्यासाठी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती भगवे झोला वगैरे, आता भगवे चिवर तर भिक्षू लोकही घालतात ना, तेही लोक घालतात. तर बाबासाहेबांना ते भगव्या कलरचं, ते केसरी कलरचं ते कपडा सुद्धा घालून देण्यात आला. पण लोकांना ते फोटो काढले आणि बाबासाहेब भिक्खू बनले म्हणून प्रचार प्रसार केला, परंतु ती गोष्ट खोटी आहे. लोणावळ्याच्या परिसरामध्ये जर आपण गेलं पुण्याच्या, तर लोणावळ्यातल्या परिसरातील सगळ्या लोकांना माहित आहे की बाबासाहेब तिथं निसर्ग उपचार करण्यासाठी आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कैवल्यधाम लोणावळ्यामध्ये त्या ड्रेसवर त्या नैसर्गिक उपचार करण्यासाठी 12 दिवस बाबासाहेब त्या ठिकाणी थांबलेले होते. तर बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये चिवर वगैरे काही घेतलं नाही. ते काठी वगैरे घेतलेला काही फोटो आम्हाला बुद्ध विहारामध्ये दिसते, तर बाबासाहेबांनी चिवर घेतलं नाही. त्या आश्रमामधला त्या निसर्ग उपचार करण्यासाठी बाबासाहेबांनी तिथे ते चिवरासारखा एक कपडा घेण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये माता रमाईचं सोडून जाणं, आणि बाबासाहेब नेहमी माता रमाई म्हणायची की मला पंढरपूरला जायचे. 4 लेकरं बाबासाहेबांची मरण पावली. रमाईला टीबी झाला होता आणि रमाईचं कुटुंब जे लहानपणापासून, रमाईचं कुटुंब हे वारकरी संप्रदायातील असल्यामुळे रमाई नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायची की मला पंढरपूरला घेऊन चला, पंढरपूरला घेऊन चला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला पंढरपूरला नेलं नाही. बाबासाहेब असं म्हणतात की अगं रमा, मी तुझ्यासाठी अशी हजारो पंढरपूर तयार करीन. आता हजारो पंढरपूर तयार करीन हे रमाईचं जे स्वप्न होतं, रमाईच्या संदर्भातली जी गोष्ट होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हणून दाखवलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र रमाई ते नव पंढरपूर पाहायला जिवंत राहत नाही. आणि हे नव पंढरपूर आपल्या आईनं, माता रमाईनं तर बघितलं नाही, पण हे नव पंढरपूर, हे नव पंढरपुरामुळेच आपल्याला हे नव जीवन प्राप्त झालेलं आहे. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देहू रोडचा कार्यक्रम आटोपून झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं धम्मक्रांतीच्या संदर्भात 14 ऑक्टोबर 1956 ला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मात ते जी घोषणा केलेली होती 13 ऑक्टोबर 1935 ला, ती घोषणा आता पूर्णत्वास नेण्यासाठी, ती प्रतिज्ञा जी भीम प्रतिज्ञा केली होती येवल्याला, ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब आता सज्ज झालेले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे हे पूर्ण भारतभर ते वातावरण पसरलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही राजकीय सहकारी बाबासाहेबांकडे आले आणि बाबासाहेब म्हणतात, अहो बाबासाहेब, आताच जी तारीख तुम्ही घेतलेली आहे 14 ऑक्टोबर अशोक विजयादशमी, ही तारीख पुढे ढकलवा, कारण पुढे जाऊन निवडणुका आहे, तुमच्या निवडणुकीवर इलेक्शनवर त्याचा काही परिणाम होईल. तर बाबासाहेब म्हणतात की धम्मदीक्षा हा माझ्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा, म्हणजे सगळ्यात महत्वाचा मी त्याला पहिले प्राधान्य देतो. तुम्ही माझ्यासोबत धम्मदीक्षा घ्यायला या किंवा नका येऊ, नाही आले तरी चालतील, मी माझी पत्नी माईसाहेब आणि आम्ही स्वतः दोघंही पती पत्नी जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ चंद्रमणी भंतेजीकडून. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वामनराव गोडबोलेच्या आग्रहावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रेवाराम कवाडे आणि जे वामनराव गोडबोले यांच्या आग्रहावरून ते नागपूरला येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 13 ऑक्टोबर 1956 ला श्याम हॉटेल जे आज आहे त्या ठिकाणी अनेक भिक्षूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते पूजा वंदना वगैरे घेत असतात. तिथे बौद्ध धम्म दीक्षेच्या संदर्भात तिथे धम्मचर्चा केली जाते, तिथे विचार केला जातो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी मग जी माता कचेरीची जागा आहे 14 एकर जागा त्या ठिकाणी निवडण्यात येते, त्या जागेची हे केल्या जाते. तर काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर हे ठिकाण निवडण्यामागचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 15 ऑक्टोबर 1900 च्या भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की नागपूर आणि हा संपूर्ण जम्बूद्वीप भारत नाग लोकांची वस्ती होता. नाग लोकांनीच पहिल्यांदा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, अंगीकार केला. जगभर बौद्ध धम्म नाग लोकांनीच पोहोचवला. म्हणून नागपूर हे नाग वस्तीचं ठिकाण आहे. या नागपूरला नाग लोकांची ठिकाणी, जसं आपण हे पाहिलं की नागपूरच्या परिसरामध्ये नागभीड आहे, नागरा आहे आणि अनेक म्हणजे वर्धा जिल्ह्यापर्यंत हा संपूर्ण प्रदेश हा जम्बूद्वीपच नाग लोकांची वस्ती होता. तर नागपूर हे मी याच्यासाठी निवडलं की इथे नाग नदी आहे, नागार्जुन टेकडी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नागपूरची निवड, त्याला एक इतिहास आहे म्हणून बाबासाहेब नागपूरची निवड करत असतात. त्या ठिकाणी समता सैनिक दल असेल यांच्या नेतृत्वामध्ये कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन होतं आणि साचीच्या स्तूपाप्रमाणे त्या ठिकाणी मंडप उभारला जातो. गुलाबरावजी नागदेवते हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक तैलचित्र तयार करत असतात. तेही आपल्याला साचीच्या त्या मंडपमध्ये तुम्ही जर पाहिलं असं मोबाईल मध्ये सर्च करू तर ते त्या ठिकाणी बाबासाहेबांचा एक फोटो सुद्धा आपल्याला दिसतो. आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भिक्खूंची निवड करतात, ब्रह्मदेशचे भिक्खू म्हणजे पूज्य भदंत चंद्रमणीजी महास्तवीर, श्रद्धातीस्थ बनते, प्रज्ञानंद बनते आणि देवळी वर्धा येथील विदर्भातील पहिले भंतेजी सुमेध भंतेजी जे देवळी वर्धेचे आहे. म्हणजे धम्मदीक्षेसाठी एकूण 7 भिक्खूंची निवड होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी भूतोन भविष्यंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पांढरे वस्त्र, बाबासाहेब धम्मदीक्षेपूर्वी सर्व लोकांना एक इशारा करतात की तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला येत असाल तर आपल्या सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान करूनच आले पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसराही आदेश देतात की आपण बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला येत आहात तर आपल्या घरातील जे काही 33 कोटी देवी देवता आहेत दगडात होण्याची, ते नदी असेल तर नदी, नाला असेल तर नाला आणि विहिरी असेल तर विहिरीमध्ये शिरून द्या. त्यावेळेचे लोक अडाणी होते, अंगठा बहादूर होते, कमी शिकलेले होते पण निष्ठावान आणि प्रामाणिक होते. त्यांना शिक्षण जरी कमी असलं त्यांना, परंतु बाबासाहेबांच्या शब्दांवर ते विश्वास ठेवायचे. त्यावेळेच्या अनपढ म्हणता येणार नाही पण निष्ठावान प्रामाणिक लोक होते, अंगठा बहादूर होते. त्यांच्याकडे शिक्षण कमी होतं परंतु मात्र बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळेच्या लोकांनी आपल्या घरादारातील दगडात होण्याची सगळी, जे मरीमाय असेल, खंडोबा असेल, त्यावेळेच्या सगळ्या लोकांनी ते नदी आणि विहिरीमध्ये फेकून दिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देवी देवता फेकून दिले, आपण पाहिलेलं असेल की आपल्या या धम्मक्रांतीमुळेच आपल्या जीवनामध्ये हा बदल झालेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5ही गरजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला प्राप्त झाल्या, ज्या मनुस्मृती नावाने माणूस असून माणसाला त्या नाकारल्या होत्या. आपण जर बघितलं तर आपलं
धम्म क्रांतीच्या अगोदरचं म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा घेण्या अगोदर आपलं अन्न जर कोणतं असेल तर अन्नही म्हणता येणार नाही त्याला. आता जर आपल्या समोर ते आणून टाकलं तर त्याला अन्नही म्हणता येणार नाही. तर धम्म क्रांतीच्या आधीचं आपलं अन्न कोणतं होतं तर मेलेल्या गुराढोरांचं मांस खाणे, मेलेले गुराढोर ओढणे हेच आपलं अन्न होतं. एका बाजूनं त्या मेलेल्या गाईला कुत्रे ओढायचे, कोले ओढायचे आणि एका बाजूला आपली लोक त्या मेलेल्या बैलाला, मेलेल्या गायला, म्हणजे एका बाजूला कुत्रे आणि एका बाजूला माणसं ओढत होती. त्याला अन्नही म्हणता येणार नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अन्नाला लावलेलं आहे. आपल्या घरी भरपूर अन्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे आपण मेलेल्या गुराढोराचं अन्न खात होतो. धम्म क्रांतीच्या अगोदर आपलं अन्न म्हणजे मेलेल्या गुराढोराचं अन्न, शिळं पार्थ अन्न आपण खात होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण बघितलं तर रमाईला कितीतरी उपासानं दिवस काढावे लागले. रमाईला म्हणजे पोटभर अन्न मिळत नसल्यामुळे रमाईला दूध कुठून राहणार आहे. म्हणजे रमाईला जर पोटभर अन्न मिळत नसेल तर तिच्या बाळाला कुठून दूध मिळणार. आणि म्हणून अनेक मुलं कुपोषणानं मेली. रमाईलाच अन्न नाही तर त्या लेकरांना कुठून दूध मिळणार. तर अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा परदेशामध्ये राहत असताना एका ब्रेडाच्या तुकड्यावर, पावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवस काढले. तर धम्म क्रांतीमुळे आमचं अन्नही बदललं. आज घेतो तो घास आणि म्हणजे घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बाबासाहेबांमुळे. म्हणून काही लोकांनी गाणं लिहिलं आहे, अंगावरी आलं तुझ्या मांस. आज जे आपल्या अंगावर मांस आलेलं आहे, आज आपण सुंदर सोन्याचा घास खात आहोत, चांगलं अन्न खात आहोत, हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीच्या बदौलत. म्हणजे धम्म क्रांतीच्या आधी आमचं अन्न होतं मेलेल्या गुराढोराचं मांस आणि आता मात्र आपण सोन्याचा घास खात आहोत. धम्म क्रांतीच्या अगोदर आमच्या अंगावर वस्त्र नव्हती. फेकलेल्या वस्त्रावर, फेकलेल्या कपड्यांवर जगावं लागत होतं. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर बनून आले तर माता रमाईला शाहू महाराजांचा फेटा गुंडाळून स्वागतासाठी जावं लागलं. बाबासाहेबांच्या मुलांच्या कपनासाठी कापडं मिळाली नाही, वस्त्र मिळाली नाही. रमाईला सुद्धा साधं वस्त्र मिळालं नाही. आज आपल्या घरी भरपूर कपडे आहे, वस्त्र आहे. ज्या 33 कोटी देवी देवतांचं गायन भारतामध्ये आहे, पण त्या 33 कोटी देवी देवतांपैकी एकाही देवीला आपली नग्नपणा दिसली नाही. एकाही देवीनं आपल्या अंगावर चुनरी टाकली नाही किंवा कुठली चोली टाकली नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच, धम्म क्रांतीमुळेच आमच्या अंगावर वस्त्र आला, टाय आला, कोट आला, बूट आले. दागदागिन्यांनी आम्ही मरून गेलो. आमचा बदल झाला. ज्या आमच्या अंगावर एक सोन्याचा फुटका मणी नसायचा, कवड्याच्या माळा घालायचो, आज आमच्या स्त्रिया दागदागिन्यांनी मडलेल्या आहे आणि वस्त्रांनी मडल्या. एवढे कपडे आपल्या घरी आहे, एवढे वस्त्र आहे. माझ्या अंगावर जे वस्त्र आलेलं आहे हे जगातलं महावस्त्र, हे सुद्धा बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीमुळेच आलेलं आहे. तर हे वस्त्र नावाची जी गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच भागवलेली आहे. ही जी वस्त्र आपल्याला मिळत नव्हती, आज आपल्या अंगभर कपडा आहे. आपली इज्जत आपल्याला राखता येते. तर तिसरी गरज होती निवारा. मांग महार आणि कुपाच्या बाहेर, मांगा महाराची घरं कुपाच्या बाहेर असायची. तर आज निवारा, आपण आज चांगल्या निवाऱ्यामध्ये राहत आहोत, रमाई घरकुलामध्ये राहत आहोत, महालमाडीमध्ये राहत आहोत. तर हाही एक धम्म क्रांतीचाच बदल आहे की आमचे गाव कुसा बाहेरचे घर आता वस्तीमध्ये आले. म्हणून म्हणतात भीमनगरचं, महारवाड्याचं भीमनगर झालं. तर आज निवारा. एक काळ असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किरायानं सुद्धा रूम मिळाले नाही. आपण पाहिलं असतं वेटिंग ऑफ विजा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोद्याला किरायानं सुद्धा रूम मिळाले नाही. पण आज मात्र बाबासाहेबांच्या या धम्म क्रांतीमुळे आज आपण महालमाडीमध्ये चांगल्या इमारतीमध्ये राहत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरोग्य सुद्धा आपल्याला बाबासाहेबांमुळेच प्राप्त झालेलं आहे. आधी आपले लोक कुठला जरी आजार झाला तर मरून जायची, पटपट मरून जायची. आज मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा 4 लेकरं बिना औषधा पाण्यानं त्यांच्यावर वेळेवर उपचार झाल्या नसल्यामुळे आणि रमाईला सुद्धा वेळेवर उपचार न झाल्यामुळे रमाई सुद्धा टीबीनं मरण पावल्या. बाबासाहेबांनी जगातल्या कुठल्याही डॉक्टराला रमाईवर आणि आपल्या मुलांवर इलाज करून वाचवता आलं असतं, पण बाबासाहेबांनी जो वेळ आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या घरादारासाठी, स्वतःच्या तब्येतीसाठी द्यायला पाहिजे होता तो संपूर्ण वेळ बाबासाहेबांनी समाजासाठी दिला. आज प्रसूतीपणाची रजा हे सगळं बाबासाहेबांमुळे आपल्याला आरोग्याची सवलत सुद्धा प्राप्त झाली. आणि शिक्षण तर माहीतच आहे,
शिक्षण फक्त ब्राह्मणांनी घ्यावं, ब्राह्मण स्त्रियांनीही घेऊ नये, अस्पृश्यांनी तर मुळीतच घेऊ नये. शिक्षणाचा अधिकार फक्त उच्चवर्णीयांकडे होता आणि हा शिक्षणाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. तर म्हणूनच आपण हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पाचही गरजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला प्राप्त झालेल्या आहे. तर काही लोक म्हणतात, खातो त्या भाकरीवर भीमाची सही आहे रे. आता भाकर कोणाची आहे? तर बाबासाहेबांची. त्या भाकरीवर सही कोणाची आहे? तर बाबासाहेबांची सही आहे. मग बाबासाहेबांची भाकर, बाबासाहेबांची सही, जी भाकर तू खात आहे सहीची, ती भाकर तुझ्या पोटामध्ये जाते आणि त्या बाबासाहेबांच्या सही असलेली जी भाकर तुझ्या पोटात जाते, त्या भाकरीचं काय बनते? रक्त बनते. मग बाबासाहेबांची भाकर खाऊन जर ते बाबासाहेबांचं रक्त जर तुझ्या नसानसामध्ये असेल, तर कशाला दारू पितो? म्हणजे तुला वाटायला पाहिजे की माझ्या शरीराच्या नसानसामध्ये बाबासाहेबांच्या भाकरीचं रक्त आहे, तर मी कशाला दारू पिवी? लोक म्हणतात की केवळ बाबासाहेबांचे, म्हणजे खातो त्या भाकरीवर केवळ बाबासाहेबांची सही नाही, तर जे लोक तुम्ही आज दारूही पिता, तर या बाबासाहेबांच्याच याच्यामुळे तुम्ही पिता. आज तुम्हाला जगामध्ये म्हणजे सर्व समाजामध्ये जो मान सन्मान मिळतो, तोही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पाचही गरजा बाबासाहेबांमुळेच आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि हा धम्मक्रांतीचाच बदल आहे, धम्मक्रांतीचाच बदल आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीमुळे आमच्या भौतिक जीवनामध्ये बदल तर झालाच, पण आपण नैतिक पद्धतीने जितकं पुढे जायला पाहिजे होतं, आज 69 वर्ष पूर्ण होत झालेली आहे धम्मक्रांतीला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मक्रांतीचा तो वृत्तांत थोडासा सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. की सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्धे अधिक फोटो बघा तुम्ही बाबासाहेबांचे, टाय कोट बुटातले दिसतात, पण बाबासाहेबां किती बुद्ध धम्म संघाप्रती किती बाबासाहेबांना श्रद्धा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी रेशमी पांढरा शुभ्र धोतर आणि पांढरा सदरा त्या ठिकाणी परिधान केला होता. बाबासाहेबांची काठी होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पांढरा धोतर आणि पांढरा सदरा याहीसाठी बाबासाहेबांनी घातला होता, कारण पहिल्या पगारामध्ये जो पहिला पगार माता रमाईच्या हातावर बाबासाहेबांनी ठेवला होता, तर रमाईनं तो घर खर्चासाठी नाही वापरला होता, तिनं पांढरी शुभ्र एक धोतर घेतलं होतं की माझे साहेब कसे धोतरावर दिसतात, आणि एक पांढरा सदरा आणि एक धोतर जोडी तिनं आणि 2 उषा तिने शिवल्या होत्या. तर बाबासाहेबांना असं वाटलं की माझी रामू तर ते नव पंढरपूर पाहायला उपस्थित नाही, पण रमाईला धोतर जोडी, पांढरी धोतर जोडी आणि पांढरा सदरा खूप आवडायचा. तिची आठवण म्हणून बाबासाहेबांनी पांढरं धोतर आणि पांढरा सदरा परिधान केला. त्यानंतर गुरु चंद्रमणी भंते आणि 7 भिक्खू उपस्थित होते. वामनराव गोडबोले, भवानी शंकर नियोगी, माईसाहेब आंबेडकर, नानकचंद रत्तू आणि वामनराव गोडबोलेच्या खांद्यावर बाबासाहेब असा हात ठेवून त्या स्टेजवर चढतात. त्यावेळी बळवंत वराळेची जी मुलगी आहे इंदू वराळे, हिचं एक स्वागत गीत होत असते. रामजी आंबेडकरांना स्मृती दिवस असतो, त्यामुळे त्यांच्या स्मृतींना सुद्धा स्मरण केलं जातं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेज चढतात आणि जसे स्टेज चढतात, बाबासाहेबांच्या समोर 7 लाख लोकांचा जनसमुदाय दिसतो. बाबासाहेब त्यावेळी 7 लाख लोक उपस्थित असल्यामुळे बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात की बाबासाहेबांनी कल्पना केली नाही की एका हाकेवर, या बोधिसत्वाच्या एका हाकेवर 7 लाख लोक एकाच वेळी जमा झाली. बुद्धाला तर केवळ 5 लोक मिळाली आणि बुद्धाला तर त्या 5 लोकांच्या शोधात जावं लागलं बुद्धगया सारनाथ वरून, पण बाबासाहेबांच्या एका हाकेवर 7 लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही लोक बैलबंडीनं, काही लोक पायी आली होती, काही लोक जे वाहन भेटले त्यांना आले होते, काही लोकांनी शिळे तुकडे बांधून त्या धम्म दीक्षेच्या याच्यासाठी उपस्थित आले. आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचा भरणा जास्त होता. त्यानंतर बाबासाहेब स्टेजवर चढले. बाबासाहेबांच्या हातामध्ये गुलाबाचा हार होता. 9 वाजताची ती वेळ होती. बाबासाहेबांनी त्या 7 लाख लोकांकडे बघितलं आणि बाबासाहेबांनी त्या 7 लाख लोकांकडे बघत असताना बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या. कारण होतं माझी रामू, जी रामू म्हणायची की मला पंढरपूरला घेऊन चला, पण मी रामूला वचन दिलं होतं की रामू, मी हजारो पंढरपूर अशी निर्माण करील,
पण हे नव पंढरपूर, हे दीक्षाभूमी पंढरपूर पाहायला मात्र हे 7 लाख लोक तयार आहेत, पण या 7 लाख लोकांमध्ये मात्र मला माझी रामू दिसत नाही. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. त्यावेळी माईसाहेब आंबेडकरांनी तो फोटो, तुम्ही दीक्षाभूमीच्या आतमध्ये जर गेले तर माईसाहेब आंबेडकर रुमाल काढत आहे. ते रुमाल याच्यासाठीच काढत आहे की बाबासाहेबांचे अश्रू पुसण्यासाठी. त्यानंतर बाबासाहेबांनी गुरु चंद्रमणीकडून धम्मदीक्षा घेतली. त्यांनी पंचशील ग्रहण केलं. 7 भिक्खूंनी पंचशील त्यांना दिलं. आणि नंतर बाबासाहेबांनी सार्वजनिकरित्या 22 प्रतिज्ञा दिल्या. मी ब्रह्मा विष्णू महेश रामकृष्ण गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतास मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी श्राद्ध पक्ष करणार. अशा 22 प्रतिज्ञा, याचं विश्लेषण मी सांगणार. आणि बाबासाहेब नंतर त्यानंतर बाबासाहेब त्यावेळी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यावेळी बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं जो बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता, बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं आपली घरवापसीच केली होती. कारण आपण प्राचीन काळातले नागवंशी बुद्धिस्ट लोक होतो, आपण आपलं घर विसरलो होतो प्रतिक्रांतीच्या नंतर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेऊन आपल्या घर वापसी करून आपल्या पुनश्च आपल्या घरामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला आणलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुंदर असं एक सकाळी बाबासाहेबांनी भाषण केलं. 15 ऑक्टोबर 1956 ते भाषण सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कार्ल मार्क्स नावाचा व्यक्ती असा म्हणतो की धर्म अपूची गोळी आहे. पण वास्तविक पाहता धर्म अपूची गोळी असू शकतो, पण बुद्धाचा धम्म अपूची गोळी असू शकत नाही. धम्माचं किती आपल्या जीवनामध्ये, धम्माची किती आवश्यकता आहे हे बाबासाहेबांना समजलेलं होतं. धम्म मनुष्याच्या जीवनासाठी आवश्यक आहे. धम्म एकट्याला धम्माची गरज नाही, 2 किंवा त्यापेक्षा जास्त माणसं एकत्र येतात त्यावेळी धम्माला सुरुवात होत असते. तर बाबासाहेबांचं 15 ऑक्टोबरचं दुसऱ्या दिवसाचं भाषण सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. बाबासाहेब सकाळी भाषणाला सुरुवात करतात. पण 22 प्रतिज्ञामध्ये मी ती गोष्ट सांगतो की बाबासाहेब काय म्हणतात, आज माझा नवा जन्म होत आहे. 22 प्रतिज्ञेमधली ही 21वी प्रतिज्ञा आहे बाबासाहेबांची, आज माझा नवा जन्म होत आहे. परंतु बाबासाहेब 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये असं म्हणतात, एक गोष्ट आहे, खूप सुंदर गोष्ट आहे ती. बाबासाहेब असं म्हणतात, मी नरकातून बाहेर पडलो. बाबासाहेबांच्या 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणाचा संदर्भ आहे, वाचू शकता. बाबासाहेब काय म्हणतात, मी नरकातून बाहेर पडलो. आता स्वर्ग आणि नरक ह्या कल्पना बौद्ध धर्मामध्ये आहे का ह्या बौद्ध धर्मामध्ये? म्हणजे स्वर्ग आणि नरक असतो का? पण बाबासाहेबांना असा शब्द का वापरला की मी नरकातून बाहेर पडलो? तर नरकातून बाहेर पडलो म्हणजे बाबासाहेब नरकातून बाहेर पडले, म्हणजेच बाबासाहेबांनी नरक कोणाला म्हटलं इथं? म्हणजे नरक तर नसतो, पण नरक जर समजायचा असेल तर हिंदू ब्राह्मण धर्माला समजा. मी नरकातून बाहेर पडलो, इथं हिंदू ब्राह्मण धर्माला बाबासाहेबांनी नरक म्हटलेलं आहे. आता नरक का म्हटलेला? मी नरकातून बाहेर पडलो म्हणजे हिंदू धर्मातून बाहेर पडलो म्हणजेच नरकातून बाहेर पडलो. तर बाबासाहेबाला आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी नरकातून बाहेर पडलो असा जर शब्द वापरत असेल तर बाबासाहेबांना त्या नरक यातना भोगाव्या लागल्या होत्या, म्हणूनच त्यांनी ते म्हटलेलं आहे मी नरकातून बाहेर पडलो. आता वेटिंग फॉर ए विजा पुस्तक वाचलं तर कोणत्या नरक यातना आपल्याला माहित आहे. लहानपणी त्याला शाळेमध्ये दूर बसवल्या जात होतं, माटाला हात लावू दिल्या जात नव्हतं, बैलबंडीवरून धकलण्यात आलं होतं, महाडच्या चौदार तळ्यावर त्यांच्यावर हल्ला झाला होता, नाशिकलाही हल्ला झाला होता, बडोद्यालाही त्यांचा अपमान झाला होता, चाळीसगावच्या ठिकाणीही त्यांचा अपमान झाला होता, दौलताबाद किल्ल्यावरही अपमान झाला होता, अनेक ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान झाला होता. ह्या नरक यातना त्यांनी लहानपणापासून तर बॅरिस्टर होईपर्यंत त्यांनी त्या भोगल्या होत्या. आणि बाबासाहेबांनी म्हणूनच ते मोठ्या म्हणजे दाट अंतःकरणातून बाबासाहेबांनी म्हटलंय की मी नरकातून बाहेर पडलो. आता नरकातून बाहेर पडलो. आता सध्याला एक वातावरण तर गेल्या वर्षी की ते अमित शहाचं एक वातावरण होतं की म्हणजे आंबेडकर 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 एवढं नाव आपण घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता. म्हणजे आंबेडकर 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 हे नाव एवढे वेळी घेण्यापेक्षा तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली असती.
त्याला माझं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, तेव्हा बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या सोबत हा समाजही बाहेर पडला, म्हणजे नरकातून बाहेर पडला. हिंदू धर्माला नरक म्हटलं आहे, तर बुद्ध धम्म हा स्वर्ग होय. आणि जे चीनी प्रवासी भारतात येऊन गेले भिक्खू युआनशांग फायान इसिंग, त्यांनी म्हटलंय की भारत भूमी, या भारत भूमीला, या जम्बूद्वीपाला जेव्हा आम्ही भेटी दिल्या तर हा भारत देश आम्हाला स्वर्गासारखा वाटत होता. बुद्ध धम्मामध्ये प्रवेश करणं म्हणजेच स्वर्गात प्रवेश करणं. ज्यावेळी 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्या नरक यातना असणाऱ्या त्या हिंदू धर्माचा त्याग केला आणि आम्ही या स्वर्गरूपी बुद्ध धम्मामध्ये आलो, त्याच तोच आमचा खरा स्वर्ग आहे. आम्हाला त्या काल्पनिक स्वर्गाची काहीही गरज नाही. बुद्ध धम्मामध्ये प्रवेश करणं म्हणजेच आमच्या खऱ्या अर्थानं हा स्वर्गच आहे. तर आज माझा नवा जन्म होत आहे असं बाबासाहेब का म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म तर 14 एप्रिलला झाला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचला की ज्यावेळी मिगार सेठ, हा विशाखाचा सासरा मिगार सेठ हा जैन धर्माला मानणारा असतो, पण विशाखा पूर्ण कुटुंबाला, आपल्या सासऱ्याला जैन धर्माकडून बुद्ध धर्माकडे वळवते, तर तो तिला माता म्हणतो आणि तोही म्हणतो की आज माझा नवा जन्म झाला. विशाखाला म्हणतो की तू माझी माता आहे, तुम्हाला बुद्ध धर्माकडे वळविला आहे. आता लोक फक्त म्हणतात बुद्धाकडे वळविले, बुद्धाकडे 22 प्रतिज्ञेची भीमा तो दीक्षा दिली, बुद्धाकडे वळविले, परंतु आज 69 वर्ष पूर्ण होत आहे, अजूनही आपण बुद्धाकडे वळलो नाही किंवा बुद्ध विहाराकडे वळलो नाही, बुद्ध विचाराकडे वळलो नाही, आपल्या परिवारालाही वळवलं नाही आणि आपणही वळवलेलं नाही. तर आज माझा नवा जन्म होत आहे असं का म्हणतात? की आपलं खरं स्वातंत्र्य जर दिवस असेल, खरा स्वातंत्र्य दिवस असेल तर तो आहे 14 ऑक्टोबर 1956. हाच आपल्यासाठी खरा स्वातंत्र्याचा दिवस आहे. इंग्रजांनी फक्त 150 वर्ष सत्ता केली, मुघलांनी फक्त 400 वर्ष सत्ता केली, पण ब्राह्मणांच्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून, बंधनातून बाबासाहेबांनी आपलं गाडगम्मडकं सुटलं. तो दिवस म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 ला. हेच आमचा खरा स्वातंत्र्य दिवस आहे, हाच आमचा खरा आझादीचा दिवस आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मग 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी दरेकाला दीक्षा द्यावी असंही सुद्धा बाबासाहेबांनी इशारा केला. दरेक बौद्ध माणसाने दरेकाला धम्म दीक्षा दिली पाहिजे. बाबासाहेबांनी पुन्हाही सांगितलं त्या ठिकाणी 20वा हिस्सा, आपल्या कमाईतला 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी खर्च करा. हे 15 ऑक्टोबरच्या भाषणातलं वाक्य आहे. केवळ पोटाचे पाईक बनू नका, म्हणजे पोटाचे पाईक म्हणजे केवळ पोटापुरतं जगू नका, आपल्या कमाईतला 20वा हिस्सा दान करा. आता मी तुम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, तर बाबासाहेब त्याच ठिकाणी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये म्हणतात की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 2 बळाची आवश्यकता असते. एक म्हणजे मनुष्यबळ आणि दुसरं म्हणजे द्रव्यबळ म्हणजे पैसा. धम्म जर गतिमान करायचा असेल तर मनुष्यबळ आणि द्रव्यबळ लागत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते वाक्य सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑक्टोबरला म्हणतात, ते अत्यंत महत्वाचं आहे, या ठिकाणी थांबतो. कोणतं वाक्य आहे बाबासाहेबांचं 15 ऑक्टोबर 1956? तुमची ही जबाबदारी फार मोठी आहे. इतर लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी कृती तुम्ही केली पाहिजे. बौद्ध धम्म हा गळ्यात मढे अडकवून देत आहो असं समजू नका. बौद्ध धम्माच्या दृष्टीने सध्या भारताची भूमी शून्यवत आहे, म्हणून तुम्ही उत्तम रीतीने धम्म पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यापुढे नाहीतर महार लोकांनी हा बौद्ध धम्म निंदाजनक स्थितीला आणून ठेवला आहे असं माझ्यावर आरोप होईल. महार लोकांनी हा बौद्ध धर्म बुडविला असं इतिहासामध्ये येऊ नये, म्हणून तुम्ही उत्तम रीतीने धम्म पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जर तुम्हाला साधले तर तुम्ही या देशाचा नव्हे, या समाजाचा नव्हे, अख्ख्या जगाचा उद्धार करणार आहे. बौद्ध धम्माने जगाचा उद्धार होणार आहे. जोपर्यंत या जगामध्ये समता, समान न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही. बाबासाहेबांचे 15 ऑक्टोबर 1956 हा इशाराच बाबासाहेबांनी केलेला आहे. आज मात्र 69 वर्ष पूर्ण होत आहे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला. तर जे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये 4 प्रकारची माणसं सांगितली आहे. अंधाराकडून अंधाराकडे जाणारा, म्हणजे अंधाराकडे जाणारा, आणि दुसरा माणूस अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा, तिसरा माणूस प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा, आणि एक माणूस म्हणजे असा आहे की प्रकाशाकडून प्रकाशाकडे.
तर आज 69 वर्ष धम्मक्रांतीला झाली बाबासाहेबांच्या. तर बाबासाहेबांनी आपल्याला अंधारातून उजेडात आणलं आणि हा उजेड म्हणजे दुसरा तिसरा काही नसून हा बौद्ध धम्म दिला. हाच तो उजेड होय, बुद्ध नावाचा उजेड. बुद्धालाच उजेड म्हणतात. हा बुद्ध नावाचा उजेड आम्हाला 56 ला दिला, 14 ऑक्टोबर 1956 ला. पण काही लोक म्हणजे उजेडात तर आले पण पुन्हा त्या जुन्याच मार्गावर चालले, पुन्हाही त्या अंधाराकडे चाललेलं आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही हेही त्या ठिकाणी सांगितलं. बाबासाहेबांनी मी सारा भारत बौद्धमय करीन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जगाशी बौद्ध राष्ट्राशी नातं जोडलेलं आहे, जगाशी नातं जोडलेलं आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला खऱ्या अर्थानं बुद्ध दावला. आणि बाबासाहेब आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग सकाळी त्यांची आणखी एक भाषणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भाषणामध्ये आणखी एक जोर दिला की बौद्ध भिक्खूंनी आणि धम्म प्रचारक आणि प्रसारकांनी बुद्धाचं ध्यान आणि अभिधम्म यावर जोर देण्यापेक्षा बुद्धाची नैतिक आणि सामाजिक शिकवणीवर जोर द्यावा. बाबासाहेब त्याच भाषणामध्ये म्हणतात, मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय पर्यायाने जगाची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची उन्नती होणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीचीच आपण चाकत आहोत. नंतर सकाळी बाबासाहेब पांढऱ्या शुभ्र कारनं चंद्रपूरच्या दिशेने निघाले, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या चंद्रपूरची धम्मदीक्षा 16 ऑक्टोबर 1956 ला करतात. 3 लाख लोकांच्या समवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा चंद्रपूरहून नागपूरला येतात आणि नागपूरला ते सोनेगाव विमानतळ, जे सध्या डॉक्टर आंबेडकर विमानतळ म्हणून ओळखले, डॉक्टर बाबासाहेब पुन्हा आंबेडकर 3 लाख लोकांना चंद्रपूरला धम्मदीक्षा देऊन दिल्लीला ते विमानानं प्रयाण करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग असाही संकल्प करतात की माझ्या जीवनातील जे आयुष्य आहे ते मी आता धम्म कार्यासाठी खर्च करीन. त्यानंतर बाबासाहेब 25 नोव्हेंबर 1956 ला ते काठमांडूला त्यांचं भाषण होतं. आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वगैरे सर्व बाबासाहेब लिहायला घेतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग धम्म यात्रा करतात. लुंबिनी, कुशीनगर, सारनाथला डॉक्टर बाबासाहेब बुद्धाचं पहिलं प्रवचन सारनाथला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण 25 नोव्हेंबर 1956 ला आहे ते सारनाथचं. म्हणजे बुद्धाचं शेवटचं पहिलं प्रवचन सारनाथला आणि बाबासाहेबांचं शेवटचं भाषण पुढचं आहे सारनाथला, जिथं बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं. तर बाबासाहेब त्यावेळी तिथं त्यांचं स्वागत होते. बाबासाहेब एका बोधिवृक्षाखाली मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुमेध भंतेजी लिहिलेल्या पुस्तकामध्ये बघा, त्यांचे फोटोही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारनाथला, तिथं भिक्खू आणि अनेक उपासक उपासिका असतात. बोधिवृक्षाच्या झाडाखाली बाबासाहेब त्या ठिकाणी भाषणामध्ये म्हणतात, प्रत्येक बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी आपल्या कुटुंबासहित स्थानिक बुद्ध विहारात गेले पाहिजे. हा बाबासाहेबांचा आदेश आहे सारनाथचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारनाथलाच बाबासाहेब त्या ठिकाणी राहत असताना बाबासाहेब सारनाथच्या स्तूपाला आणि सारनाथच्या म्युझियमला सुद्धा भेट देतात. तुम्ही सारनाथच्या म्युझियम मध्ये गेले असेल तर एक गुप्त काळातली मूर्ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या म्युझियम मध्ये जातात आणि बुद्धाची ती मूर्ती पाहून त्या सारनाथच्या संग्रहालयामध्ये बाबासाहेब त्या व्हील चेअरवर ते फोटो आहे, तर ते मूर्ती पाहून बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर हा भारत देश जगात महासत्ता बनेल. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती आणि मी या खोट्या देवाला पूजत बसलो असतो. मी या खोट्या देवावर विश्वास ठेवून मी या खोट्या देवाला पूजत बसलो असतो तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक जगाला व विज्ञाननिष्ठ समाजाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा जग नष्ट होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीच्या संदर्भातली पंडित राहुल सांकृत्यान असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने बौद्ध धम्म की दीक्षा लेकर के इस भारत में बौद्ध धम्म का खंबा गाड़ दिया है.
अभी इस बौद्ध धम्मे के खंबा को कोई भी हिला नहीं सकता, ना कोई उखाड़ सकता आहे, असं डॉक्टर पंडित राहुल सांकृत्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात बोलतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश या ठिकाणी सांगतो आणि थांबतो, जो नानक चंद रतूला जाता जाता या धम्मक्रांतीच्या निमित्तानं. नानक चंदू, माझ्या लोकांना सांग की जे काही मी केले आहे ते मी अनंत हाल अपेक्षा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकाशी लढून मिळवले आहे. महत् प्रयत्नाने हा काफिला जेथे दिसतो तेथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आणि संकटे आली तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहकाऱ्यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल तर त्यांनी तो तेथेच ठेवावा, पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना माझा संदेश आहे. आज धम्मक्रांतीच्या या धम्मचक्र प्रवर्तनाला, अनुवर्तन दिनाला, या धम्मक्रांती दिनाला 69 वर्ष पूर्ण होत आहे. आपण चिंतन करण्याची गरज आहे. बौद्ध समाजाने वामनदादाचं एक खंतक म्हणून, एक ते खंत म्हणून बाबासाहेबांची ती मी गाण्यामधून ते सांगतो आणि या ठिकाणी माझ्या धम्मवाणीला विराम देतो. काय म्हणतात वामनदादा कर्डक, महाकवी वामनदादा कर्डक? तुटतात तारा तोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी, गेली 4 चाके चारी दिशेला, मोडलेला गाडा ओढू किती मी. भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका, हे धम्मरथाची 4 चाका आहे, ही 4 दिशेला गेलेली आहे आणि बिना चाकाचा धम्मरथ ओढणं किती कठीण काम आहे. तर अशा पद्धतीनं समाजाची खंत महाकवी वामनदादांनी सध्या परिस्थितीशी त्यांनी व्यथित केलेली आहे. सागर जाधवांच्या या ठिकाणी मी त्या कवितेच्या ओळी सांगतो थांबतो. तुम्ही बाबासाहेबांनी जे आज धम्मक्रांतीला 69 वर्ष पूर्ण होत आहे, 69 वर्ष धम्मक्रांतीला, तर त्या संदर्भातल्या सागर जाधवांच्या कविता आहे. तुम्ही दिलेला उजेड विकून, उजेड म्हणजे बुद्ध, तुम्ही दिलेला उजेड विकून आम्ही घरी काळोख नेला. तुम्ही दिलेला, हे बाबा, तुम्ही दिलेला उजेड विकून आम्ही घरी काळोख नेला. तुमचे नाव घेऊन मिरवतो पण तुमच्या नावासाठी मात्र जगत नाही. या गावातला उजेड पुन्हा धोक्यात आलाय, या गावातला उजेड पुन्हा धोक्यात आलाय. कसे यांच्या ध्यानात येत नाही, कसे यांच्या ध्यानात येत नाही, कसे यांच्या ध्यानात येत नाही. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.